वारकऱ्यांनी दान करत जावं, दुसऱ्याचं घेत जाऊ नये. जगाला दान करण्याकरता आम्ही आलो का जगाचं खाण्याकरता? टाळ्या वाजू नका हो, ते सभेत वाजवायच्या. हे माझं काय नाही पदरचं, संतांचं बोलायला लागलोय. जगद्गुरु तुकोबर आहे, ओरबडून या पाला. खायला नाही मिळत तर पाला खाऊन जा रे वारीला. पाला बाधणार नाही तुम्हाला, याची गॅरंटी देतो. भुकेच्या वेळी जर तुम्ही पाला खाला ना, लिंबाचा जरी खाला तरी बाधणार नाही, कारण तो मागे पुढे उभा. पण दुसऱ्याचं वडं खाल्याला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही तो. आणि मी अनुभवलंय माझ्या वारीत. 7च वाऱ्या कष्टाजीत लोकांनी केल्या, 8व्या वारीला पंक्ती आल्या आणि वड केलं. वड मग वड किती खायचे असतात? नाश्त्याला किती खायचे असतात? 1 किंवा 2. 8 आणत्यात. आवस नाही, खरं आहे सर्वर. जवळजवळ 29 जणांना डिसेंट्री लागली. होतं सोबत म्हणून बरं, मिरज जवळ होती म्हणून 3-4 बॉक्स सलाईनचे आणले. कुणाला लावायचं कळना, डोळं पांढरं करून पडली सगळं. वडं बाहेर आलं का राहिलं. त्या ठिकाणी पाला जरी खाला असता तर पटला असता, कारण पाला हा भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं निष्ठेनं खालेला पाला सुद्धा तो पचवल्याशिवाय राहत नाही.